म्हणजे काय ते आपण समजलं. मकर उत्तानाचा म्हणजे मकर संक्रांत का म्हणतात? कारण मकर उत्तानाचा सूर्य आता कर्कट उत्तावर आहे. कर्कट उत्तानावर आलेला सूर्य जरी आपल्याला सुखदायी आणि आनंददायी असला तरी मकरावरती ही संक्रांत आलेली आहे. नंतर सूर्य झाल्यामुळे त्यांची कार्यशील होती, त्याची प्राणवायू कमी होती, त्या क्षणी त्याला मकर संक्रांत म्हणतात. हा मकर संक्रांतीचा आपण जो इथे एवढा मोठा सण मानतो त्याला कारण असं आहे की जेव्हा सण म्हणजे सूर्य आपल्या कर्कट उत्तावर येतो तेव्हा भारतामध्ये सूर्याच्या किरणामुळे अनेक कार्य होतात आणि त्या कारणामुळेच आपण मकर संक्रांत आली तरी त्याच्याबद्दल आपण म्हणजे करायची सहिष्णुता किंवा त्याच्याबद्दल एक करायची सहानुभूती दाखवण्यासाठी हा खरोखर सण आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये सुरुवातीपासून सर्व जगाचीच काळजी पाहण्याचे कार्य असेल असं मला वाटतं. नाहीतर मकर संक्रांत मानण्याचं काही कारण नाही. कारण मकर उत्तावरती काही आपलं काही हिंदुस्थानाचा भाग आहे. तेव्हा मकर त्याला संक्रांत आली तर आता इथे सूर्य आले, मग तरी आपण तिळगुळ देतो. त्याला कारण असं आहे तिळ का करतो? कारण आता गरमी आहे, उष्णता आहे, थंडीमध्ये आपल्याला विरुद्ध त्रास होते, उन्हाचा त्रास, म्हणून आपण थंडीमध्ये सगळ्याचा आनंद होतो आणि आपल्याला सुद्धा अजून उष्णता येणार त्याची तयारी, म्हणून त्याची तयारी म्हणून तिळगुळ देतात आणि त्याबरोबर असं म्हणतात की गोड गोड होईल. कारण उन्हाळ्यामध्ये ताप जास्त झाला म्हणजे लोकांचं पुस्तक फिरतं आणि ते अल्वा विशेषतः महाराष्ट्र, म्हणून ते अल्वा बोलू नये म्हणून त्यांना आठवण द्यायची की तुम्ही तिळगुळ घ्या आणि गोड गोड बघा. कमीत कमी ह्या उन्हाळ्यामध्ये ओरडा आडा करू नका, लोकांना करू नका, शिव्यागाळी करू नका, भांडू नका, त्यासाठी म्हणून गोड बोलण्यासाठी आपण तिळगुळ देतो. म्हणजे किती विचारपूर्वक लोकांनी हे ठरवलं की मकर संक्रांत आली तर आपण तिळगुळ लोकांना वाटून शांत ठेवलं पाहिजे. कारण जरी सूर्य आल्यामुळे आपली अनेक कार्य होतात तरी सुद्धा सूर्यामुळे जे नुकसान होतात ते अनेक आहे. त्याचं मुख्य म्हणजे मनुष्य भांडकुदळ होते. हा भांडकुदळपणा जाण्यासाठी म्हणून महाराष्ट्रात असं म्हणतात की तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आणि या दिवशी प्रथा अशी होती की तुमच्याकडे शत्रुत्व असलं, भांडण असली, पावरणी असली तरी जाऊन तुम्ही तिळगुळ द्यायचा आणि म्हणायचा तुम्ही गोड बोला. ही एक आपल्याकडे पद्धत युद्ध टाळण्याची, सामूहिक टाळण्याची आणि त्यामुळे प्रकाश झाला. पण त्याचा निमित्त प्रयास होत असा आणि प्रयास झालेला आहे तरी सुद्धा ही महाराष्ट्रात विशेष करून इथे उष्णता फार जास्त आणि ह्या ठिकाणी लोकांनी नेहमी गोड गोड बोलत राहिलं पाहिजे. म्हणून ही वर्षांपार ही गोष्ट लोक सांगतात की 14 तारखेला कशासाठी, कारण ही एक तारीख ठरलेली ही सूर्याची तारीख आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण समजत असू की सूर्य हे आपलं अक्षांश बदलतं हे त्याला माहिती. कारण त्यांनी बरोबर हे कसं ठरवलं की मकर संक्रांत म्हणजे मकर आहे आणि कर्क आहे आणि पृथ्वी ही गोल आहे हे आपल्या लोकांना माहिती. नाहीतर हे जे त्याची लेखना आहे जी ॲक्सेस आहे ती वाकडी असल्यामुळे पृथ्वीमध्ये एक तऱ्हेने जेव्हा फिरते तेव्हा दुसरीकडे येऊन त्या पृथ्वीला एकदा मकर संक्रांत केले तर एकदा कर्क संक्रांत पडे. अशा रीतीने दोन्ही वेळा फिरत असल्यामुळे ते कसं त्याला माहीत असेल की पृथ्वी ही गोल. मला तरी असं वाटतं की गॅलिलिओच्या आधी सुद्धा लोकांना हे माहीत होतं की पृथ्वी गोल, नाहीतर त्यांनी मकर संक्रांत हा सण कसा शोधला. तर अशा रीतीने पुष्कळशा गोष्टी ज्या आपल्यामध्ये प्रचलित आहेत त्या आपण सहज समजतो त्याच्यामध्ये फार मोठा सायन्सचाही भाग आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
पण सगळ्यात मुख्य म्हणजे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तरी आपल्या देशामध्ये मुख्य म्हणजे अध्यात्माशिवाय सायन्स असं काही अर्थ नाही. श्री रामचंद्रजी हे विमानात बसतात. आता लोक म्हणतात श्री रामचंद्रही नव्हते, पण तसं जर असतं तर श्री रामचंद्र त्यांच्या ख्याली काय ज्या काही गोष्टी आहेत त्या किती एक एक व्यवस्थित वर्णन केले आहे. जर तुम्ही मेघदूतासारखं जे काव्य वाचलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की मेघदूताचं वर्णन म्हणजे इतकं सुंदर आहे की जर त्या ठिकाणी मेघदूत जर त्यांनी काव्य लिहिलं किंवा लिहून त्याच्याने आपल्या बायकोला निरोप वाटला तो बरोबर एक एक जागेचं इतकं तंतोतंत त्यांनी वर्णन केलं की जसं काही विमानावर बसून त्यांनी पाहिलं असेल की तू गेलं तर येईल म्हणजे ढगाला कसं दिसेल हे त्यांनी बरोबर सांगितलं. ढग सुंदर निघाला तर त्या ढगाला मोठं दिसेल तर त्याच्यानंतर काय दिसेल त्याच्यानंतर काय असेल तसं आपण जमिनीवर बसून सांगू शकतो आणि तसं एकेकाचं वर्णन जर त्यांनी केलेलं आहे. आता मेघदूत तरी वर्षांपूर्वी गेल्या काळात सांगितलं त्यावरून असं स्पष्ट दिसतं असं म्हणतात की ग्रहात त्यांच्याकडे काही असतं म्हणजे इतका जुना ग्रंथ आहे आणि त्यावेळेला त्यांनी असं वर्णन केलंय त्यावरून तरुणच हा यक्षच होता हा स्वतः तरी निघून गेला असेल किंवा हा विमानात बसून गेला असेल कारण त्याच्याशिवाय असं सांगणं शक्यच नाही ते वर्णन आहे. तर आपल्याकडे सुद्धा अध्यात्माला धरल्यामुळेच आपण पुष्कळ आणि ती प्रगती आपली नष्ट का झाली तर त्याला कारण असं की सर्वात प्रथम म्हणजे आपल्याकडे प्रत्येक ह्याचा एक धर्माचा सुद्धा प्रत्येक ह्याचा एक वेगळाच मार्ग म्हणजे आता इथे ब्राह्मणाचार स्त्री आचार त्या ब्राह्मणाचार आणि स्त्री आचारामुळे धर्म जोडतो अध्यात्म गेल्यामुळे लोकांची प्रवृत्तीच होईल अशा मागायला लागली. विशेषतः 7व्या शतकात आपल्या देशामध्ये एक लाट आहे तांत्रिकांची आणि त्या तांत्रिकांच्या लाटेमुळे आपल्या देशामध्ये पुष्कळ सैन्य आलं आणि ते वाढत वाढत अशा पराक्रमाला पोहोचले की आजचा आपला समाज असा विशिष्ट समाज आहे. तेव्हा अध्यात्माच्या मुळात जर तुम्ही बसला आणि अध्यात्म तुम्ही जर मुळातून सांगितलं तर प्रगती कुठवरी गेली तरी तिची जी बाधा आहे ती तुम्हाला होणार. प्रगतीमुळे पहिल्यांदा असं केलं दुसरं म्हणजे माणसाला भक्ती करणे तिसरं म्हणजे उच्चपणा आणि चौथं म्हणजे लक्ष सगळं भौतिकते करणे आणि भौतिकतेपासून कधीही आनंद मिळू शकतो. आनंद मिळतो तो आत्म्यामध्ये. तेव्हा आपण आत्म्यापासून दूर 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 जात गेलो आणि त्या दूर जाण्यामुळे आपली जी स्थिती झाली ती आजची स्थिती. सर्वकाळ आता तुम्हाला मुलींच्या जागरणामुळेच ती जागृती झाली ते तुमच्या आतून संबंध असणे परिवर्तन घडत आहे आणि हे परिवर्तन म्हणूनच म्हणजे एक प्रकारची संक्रांत आहे पण ही संक्रांत सुखदायी आनंददायी ती तुमच्यामध्ये आतून घटनावली आहे जे काही घडलं आहे ते तुम्ही बाहेर पाहू शकता ते तुम्हाला जाणवतं तुमच्या हातावर तुम्ही जाणू शकता की चैतन्य आहे. चैतन्य नाही म्हणून होणार ते तुम्ही जाणू शकता. त्याची जर तुमच्या हातात जाणीव आहे त्या चैतन्याची तर पहिल्यांदा समजलं पाहिजे की आपल्यामध्ये काहीतरी विशेष गोष्ट आहे. मग ते चैतन्य कसं वापरायचं हे तुम्ही शिका. त्यानंतर तुमच्या आणि तुमची मानसिक स्थिती तुम्ही आनंदाच्या सागरात पोहला म्हणजे मग तुमचा ह्याच्यावर जो विश्वास आहे तो डोळस विश्वास किंवा डोळस श्रद्धा आणि ही डोळस श्रद्धा जेव्हा तुमच्या जेव्हा हळूहळू त्याचे प्रयोग करूनच तुम्ही खरोखर स्वतःचे गुरु होणार आणि दुसऱ्याचाही तुम्ही अत्यंत लाभ करू शकता कारण तुमच्या तुम्ही स्वतः शक्तिशाली आणि तुम्हाला समग्र ज्ञान त्याला आपण केवळ ज्ञान म्हणजे ऍब्सोल्यूट नॉलेज म्हणतात ते तुम्हाला त्याच्यामध्ये शाखा नाही शंका नाही त्यात ज्ञान आहे जे आहे ते आणि एक जर म्हणाले ज्ञान म्हणजे हे जे केवळ ज्ञान आहे ते तुम्हाला मिळतं. त्याशिवाय ज्याला
आपण संवेदनशील म्हणजे त्याच्यामध्ये मनुष्याला पूर्णपणे संतुलन आपोआप ही संवेदनशील व्हायला आणि त्याशिवाय त्याच्या पलीकडे ती ओळख मुक्ती असेल त्या मुक्तीमध्ये म्हणतो तुम्ही जे म्हणता ते तुम्ही तुमच्या हृदयातून जे काही विकत आणि ते तुम्ही शब्दात घालून जेव्हा तुम्ही ते म्हणता ते मंत्रासारखे काय त्याच्यात ही शक्ती येते की ते मंत्र आता हे सगळं दिसायला कसं तरी वाटतं की असं कसं शक्य वाटतं असं कसं होणार पुष्कळ कसं होणार कारण बुद्धीच्या चाकू बुद्धी बसत नाही पण आपली बुद्धीची चाकू सीमित आहे हे लक्षात ठेवा त्याच्या पलीकडच्या आणि जर ह्या गोष्टी झाल्या आणि आपल्याला झाल्या त्याचं आपल्याला ज्ञान झालं तर आपण कुठेतरी विशेष होत असं समजलं पाहिजे हे झाल्यानंतर मग संत नसतात आणि संतांच्या काय भूमिका आपल्याला लक्षात येतात त्यानंतर देव त्यांच्याबद्दल आपल्याला पूर्ण ज्ञान म्हणजे काय तुमचं जे आता परिवर्तन झालंय ते जसं काही एखाद्या कॉम्प्युटरला मिक्सर आलं तसं तुमच्यामध्ये आता समजले दैवी कॉम्प्युटर सुद्धा त्यामुळे तुम्हाला केवळ सत्य पण हे कॉम्प्युटर परमेश्वराने बनवलं आहे ते कधी खोटं पडत नाही याच्यात कधी काही गडबड होत नाही किंवा याच्यात कधी काही होत नाही हे परमेश्वराने बनवलेले कॉम्प्युटर आता या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाही जर बुद्धीने विचार केला तर मनुष्य ठेवण्यासारखा कारण या गोष्टीची नुसती बुद्धीपर्यंत मदत असेल तो ह्या गोष्टीला प्राप्त करू शकतो पण त्याची मदत आत्म्यापर्यंत त्यांनी आत्म्यापर्यंत जाऊन ही गोष्ट काढली तो मनुष्य नक्कीच त्या गोष्टीला बदलला कारण त्याचे परिणाम त्याला दिसतील आणि त्या परिणामासोबत तो लक्षात घेईल की इतकी मोठं आपल्याला मिळालेलं आहे इतकी मोठी देणगी आहे पण ही देणगी नव्हे कारण ही तुमच्याकडे तुमची शक्ती आहे ती काय तर मी असं म्हणते की आता सर्वबाला सुद्धा एक आपण एक संक्रांत क्रांती मला शब्द माहिती आहे आणि सण म्हणजे पवित्र अशी पवित्र क्रांती आता जगात सुरू झाली आणि ही पवित्र क्रांती अशी आहे की त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सामूहिकतेची क्रांती जर अजूनही आपल्यामध्ये सामूहिकता येईल अजूनही आपल्यामध्ये भांडण हे ते चालतं तर लक्षात ठेवलं पाहिजे की अजून आपल्याला प्रगती करायला पहिली गोष्ट सामूहिकता आहे पहिली जर सामूहिकता झाली तर समजायचं की अजून आपल्याला समजण्याची तारीख झाली एक दुसऱ्याची पाय ओढायची भावगीत गायची भांडणं करायची गावाला करायच्या किंवा एक दुसऱ्याच्या विरुद्ध काही बोलत जायचं असं जर असेल तर लक्षात ठेवलं की आपल्यामध्ये अजून जर ही प्रगती आपल्याला झालेली नाही तर तुमची प्रगती होणार मग ज्या काही घाणी आपल्यामध्ये आली होत्या त्या अजून आपल्याबरोबर आहे जसं कमळाचं एका जर का बोलाल तर ते आपल्या स्मरणाने सबंध वातावरण सुगंधित करून टाकतं तसंच व्हायला ज्या काही घाणी त्या खाली डबक्यात टाकल्या आणि तुम्ही बघा पण जे बेडूक असतात ते कधीच कमळ होत नाही पण सर्वबातमी बाहेर बेडूकला कमळ होतं त्यांच्या विरोधात सांगतात की आता मी इकडे सर्वकाकडे आणि कसं कसा ते सुद्धा आज कमळ झालेले मोठे आश्चर्य मला समाजात आश्चर्य वाटतं तुझ्या बघते की असे लोक हे कसे कसे संस्कारात पडलेले अंधश्रद्धेत वागलेले त्यामुळे गेलेले लोक आणि फार सूत्र विचारायचे लोक सुद्धा इतक्या उच्च स्थितीला कसे आले हे समजून त्याला कारण असं की मी आपल्याला सांगितलं आता एक नवी संक्रांत झालेली आहे की काही वाट आता संक्रांत झालेली आहे अशी कधी वाट आता ती वाट आणि कुठेही म्हणजे हे जे परमचैतन्य आहे हे कार्यान्वित झालेलं हे जे परमचैतन्य आहे त्याच्यापुढेही कायम आणि ते अनेक तऱ्हेने तुमची मदत करतात
एकच गोष्ट, गोड गोड बोललं होतं. पण गोड गोड फक्त मौखिकच नव्हतं, नुसतं तोंडाने गोड बोलायचं आणि प्रयत्न करायचे तसं काय. आतून स्वच्छ झालं, मनापासून स्वच्छ झालं आणि मनापासून विचार केला पाहिजे की आम्ही काय करतो. मी तेव्हा अंतर्दृष्टी आला पाहिजे, त्याला आपण इंट्रॉस्पेक्शन म्हणतो. ते आल्याशिवाय आर्थिक शुद्धता होणार नाही. आर्थिक शुद्धता पहिल्यांदा करून घेतली पाहिजे. ज्या लोकांनी असा विचार केला त्यामुळे सजू करायचं म्हणजे काय, पहिल्यांदा आमची आत्मशुद्धी झाली पाहिजे. आतून आम्ही आत्मशुद्धी झाली पाहिजे. आता पुढे जायचं आम्हाला पुष्कळ फायदा होतो, पण ते धरू नये परत तेव्हा जे आले त्याला धरून ठेवलं पाहिजे आणि त्या कसंही करू तिथून तरी कमी आले मग खूप शिकाय. म्हणजे स्वच्छता करत मी खरोखर तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही स्वतःवरच असाल मी काय करतो, काय करतो, तुझं काय करू द्यायचं, पण ते तुम्ही नाही, ते तुम्ही बदललेले आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात की मी कुठे भावना चालवले, मी कुठे उडत होतो आणि उगीच आपल्या आयुष्यामध्ये नाश करत होतो आणि आता मी शाळेत करतात. तरी तुम्हाला स्वतःच्याबद्दल गौरव वाटतो, स्वतःच्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटतो आणि तुम्ही कोणत्याही प्रकारे असं कोणतंही कार्य करणारे म्हणजे की पुढचं काही कायदेशीर काम, पुढचंही काम त्या कायद्यामध्ये ते तुमच्यासाठी योग्य नाही, ते तुम्हाला शोभा मानले त्याने ती सहयोगी आले हे का सहयोगी एवढे राहते कसे सहयोगी मला समजत नाही. मग त्या कायदा शब्दात ते कसे सहयोगी म्हटलं नाही, ते सहयोगी कसं आहे अहो देशाच्या बाहेर शब्दात ते कसे सहयोगी नाही, ते सहयोगी असू शकतो. सहयोगी म्हणजे कसा अगदी महान संत होऊ शकला पाहिजे, पण संतांच्या एक गोष्ट आणखी त्याला जागृती करता आली पाहिजे आणि लोकांचं हे करतात. संतांनी पुष्कळ मध्ये केलं पण ते जागृती कोणाची गरज होते. आता ही तुम्हाला शक्ती आली, त्याचं संबंध ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे, सगळी माहिती तुम्हाला असली पाहिजे आणि तुम्ही जागृती मनामध्ये पूर्णपणे या पूर्णपणे एक दृढ निश्चय की मी आता पूर्णपणे स्वतः शिक्षवणार, दुसऱ्यांचे गुण करणार, मी स्वतः शिक्षण. एवढा एका लहानशा तुमच्या एका मैदानी मुलगी बघा कशी तुम्हाला कुठल्या अनेक चमत्कार आहेत. तुम्ही अनेक चमत्कार मला सांगते रोजच यायचं असते की हे झालं ते झालं ते झालं, पण पुष्कळचे लोक अजून हे जाणते की हे चमत्कार करीत होतात ते सुद्धा रस्त्याचे प्रलोभन समजतात. शेवटी आपल्याला आर्थिक सुख मिळालं पाहिजे आणि मग सगळं सांगतात चमत्कार कसे तर परमेश्वर चमत्कार करणारच, आपल्याला चमत्कार वाटणार पण परमेश्वराला ते सगळी चालते. आता सर्वांची प्रगती बरीच पुण्यात सुद्धा झाली पण अजून पुण्याची अवलंबी मात्र देशाच्या वेळेच्या चालूच आहे असं मला कधी कधी दृष्टी येते. ते बरोबर त्यांनी सगळ्यांना काय ही भावभक्ती जमवायची आणखी आपापसामध्ये जे काही असेल ते विसरू नये, त्या आठवायचं नाही, वादविवाद करून ते संपणारच म्हणून या सगळे विसरू द्यायचं. मला काय करायचं आहे, सगळ्यांना क्षमा करायची, कोणाला क्षमा नकली तर तुम्हाला त्रास होतो आणि त्याने तुमची प्रगती होते. सर्वला प्रगतीशिवाय दुसरं कोणतंच कार्य नाही. म्हणून कृपा करून लक्षात ठेवते की जर आम्ही प्रगती स्वरूपात करत नाही तर आम्ही फक्त काय करतो नुसतं पूजेला यायचं आणि घरी जायचं, त्याला काही अर्थ नाही. विशेषतः काय सहयोग हा कार्य ते बुद्धीने समजलं त्यांची प्रीती केलं, नुसता बरोबर सहयोग बुद्धीने समजलं पाहिजे. सहयोग काय हा कसा वापरायचा, चक्र काय आणि पुरुषाने समजलं पाहिजे की आपला कडकपणा सोडायचा, आपला राग सोडायचा, आपली भांडणं सोडायची, एक दुसऱ्याची माझ्याकडून नाराजी करायची. मला काय उलट जर तुम्ही दुसऱ्याचं चांगलं सांगितलं तो मनुष्य मला
किंवा दुसऱ्याचे चांगले गुण पाहिजे आणि त्यांच्या चांगल्या गुणांवरती आपली विस्त ठेवायची. आपल्या त्यांचे चांगले गुण हे बरोबर त्यांचे वाईट गुणांना ठेवू असा तारतम्य भाव घेतला पाहिजे. ते आपल्याला जर अति उच्च स्थितीला जायचं आहे, तज्ञ भावाला जायचं आहे, तर मग ह्या गोष्टी सोडत गेल्या आणि हळूहळू या गोष्टी सोडत मला आश्चर्य वाटले की तुम्ही स्वतःला ओळखा, तुम्ही स्वतःला परदेवा अशी स्थिती पुण्याला आली पाहिजे. आणि पुणे नगरी आता माझा इथे पास आहे आणि एकंदरीत बरीच मेहनत पुण्याला केली आहे. पुणे म्हणजे संबंध महाराष्ट्राचे शिक्षण आणि या पुणे नगरीमध्ये जर पूर्ण कार्य सुरू झालं कार्य वाढलं तर संबंध महाराष्ट्र पण त्या पुणे कार्यात जाऊन आपली प्रगती करून इतकंच आहे. तर पूर्वी काळी जे काही आपल्या शास्त्रांना शोध लागले त्याच्यापेक्षा कितीतरी अनेक शोध ज्या महाराष्ट्राची मला स्वतःच माहिती आहे माझं महाराष्ट्राची पण तुम्ही महाराष्ट्राला म्हणजे काहीतरी महामानव असायला पाहिजे आणि तसा भाग पाहिजे शुद्धपणा शोध लागायचा. आणखी एकंदर लक्षात घेऊन काही काहीतरी विशेष इतके संतोष आपण एक इकडे तुकाराम तिकडे ज्ञानबा तिकडे ते वेगळ्या एवढी जन्माला आले त्यांचा छळ पण तुम्ही कितीतरी लोक समजून पण स्वतःचा कपडा आम्ही पाहिजे आम्हाला आम्ही समजलं असं आपल्याला म्हणजे विचार नाही स्वतःला आम्ही सगळे आम्हाला सोबत नाही आम्ही असं दुसऱ्याने आम्ही चढवलं आणि काहीतरी असे संतोषांना सांगायचे आम्ही चढतो असं सांगतात. तसंच आपण मला असा आम्हीपणा सांगायचं आम्ही सजवलो सजवलो म्हणजे नको असं आपल्या लोकांनी कसं म्हणायचं आम्ही सजवलो हां पण असं म्हणतात की आम्ही आईची त्याला काय तर आता मला असं वाटतं की प्रत्येक शेवटी आणि त्याला न्याय संस्कृती शेवटी त्याच्यानंतर आता पण शेवटी विद्यार्थी असतील तरी त्यामुळे तुझ्या आपण गेल्या असं आपल्याला काय झालं आपण कुठे पोचलो काय हे जरा परत परत ऐकून आणि थोडंच त्याच्यात ही चर्चा केली पाहिजे. प्रत्येकाबरोबर एक असा ते पारंपरिक मला सांगितलं प्रॉडक्ट्स दिली आहे पण ते सुद्धा विकत देणे त्यासाठी त्याला आता इकडे तिकडे बाजूचा खर्च करण्यापेक्षा इकडे वाचावी त्याच्याबद्दल लिहावं आणि समजून द्यावं आणि ते आत्मसात तर सगळ्यात जास्त सांगायचं ते खूप फेमस आहे. फक्त एक ते गोष्टी तुम्हाला दिले एक ते तेवढा 4-5 वाले सांगता ती सुद्धा सगळे वाटतात. पुण्यामध्ये असं म्हणतात इतके गरजेचे होत आहे की म्हणजे फळे खाली म्हणजे किती फळे म्हणजे एक पेरूचे 16 प्रकार करून आम्ही 16 घंटे फळे खाल्ली. पुढे करायच्याबद्दल त्यांच्या विचारपणाबद्दल बरेच वर्णन आहे किंवा ते स्वरूपात आहे ही खाण आपल्या लोकांना अगदी विचारपणा खरं असला पाहिजे. तेव्हा अशा प्रकारचे काही गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊन आपण आपल्यामध्ये कोणते दोष आले कोणते कुसंस्कार आले कोणत्या गोष्टी आपण आपल्या डोक्यात ठेवलेल्या आहेत ते लक्षात घेऊ आणि 4 गोष्टी आपण त्याच्याशी त्या बाईचा साधा वागतात इथे तुझे काही काय तिथे विशेष 2 आणि 4 आणि 5 आणि त्याच्यासाठी जर तुम्ही भांडण सर्वस्वी 2, 4 आणि 16 पण जर तुम्ही वेगळापणा झाला एका होते एका घराचं आणि दुसऱ्या दुसऱ्यासाठी तुम्ही काय करता सहजसाठी तुम्ही काय करता आणि स्वतःसाठी तुम्ही काय करता त्या 3 गोष्टीकडे लक्ष ठेवा.
towards the hill, to be cracked, which is cracks in there. And so you have to propose. Today is explanation on this special day of the 14th of January is this, that this is the only day which is observed in India according to the sun's movement. The sun moves from the tropic of Capricorn towards the tropic of Cancer. So the sun is quite scorching, but there is a thing that it is a blessing to have the sun in a slight quality. But when the sun moves from the Capricorn, which is called as honor, you say that it is the greatest ordeal now on the Capricorn, and that we are better off. So we have to celebrate. But while celebration, they keep in mind that the lot of heat will get very hot, and we start talking to each other in a very haughty manner. So they give this tea, and these both things are sesame seed with some geography. They give you, because both things are quite hot. Because they think that this hot we are doing, because just now we were quite in the cold, and from the cold we are going to heat. So better tune our body to this coming heat. But they know also that in the sun, we all get very hot and fight with each other. So this is that take this and say something sweet. Better say something sweet, because in the sun, you will be out of air, and people will start talking to each other in a very crude manner. So they saw that. Take it and say something sweet. But it is surprising that this festival has been celebrated in this country for thousands of years. That will tell you that there are two Capricorn and the Cancer. They have these two lines on the sun, on the earth, and on which the sun moves. Means they knew that the earth was round and that the axis is at an angle. Also they knew the exact dates when these things move. That means in India we had a lot of scientific knowledge about the earth, about the moon, about all these things. But this country first of all thought that the most important thing is the search of God and achievement of self-realization. That's why with all these scientific ideas, they place it as a secondary thing, because it just gives you a knowledge which is not the absolute knowledge. A science is never the absolute knowledge, because it is ever changing. So to get to the absolute knowledge, you have to be the spirit. And once you are the spirit, then you progress as much as you can. Then you don't lose your balance, and you have much better things to understand science, to understand everything. Apart from that, you know the absolute. This is the reason why in this country we had people who indulged more into meditation, into deeper introspection. Moreover, this country is blessed by God in a way that you don't have to worry about too much cold and snow boundaries. Saying, I'm going to go out, you have to take at least 15 to 20 minutes to prepare to get out of the house. Here you just walk out. When the roads are open, walk out and everything like that. You can live under a tree, you can live anywhere, anyhow. So, the people didn't have to fight with nature as they had to fight in other countries. Naturally, they became more attracted towards themselves to find out why am I here, what am I doing here. Because they had a lot of time to meditate, and that's how Indians became more meditative, more towards God, and when they, if you read any one of their books,
in this country, people, though their bodies are not in so many scientific ways, but still they've always kept themselves tied down to this. And this has a quite, I should say, a very solid, or we should say down-to-earth level. Indians are not easy. They do not take the play of entrepreneurs as they do in other countries. Some people do, and some there are people, mostly influenced by Western diets. They will take it. But Indians will not take normally. Traditionally, they have found out that this is that. Alright, that's what they use. But if you tell them, this is the fashion, it's alright, or somebody else, they're not going to do it. For example, the started fashion of the visa. It came up from Bombay at that time. Because we are traditionally, we have accepted it's the best dress for us, for our country. And whatever is the best dress for any part of the country, is traditionally for so many years that practiced and used to say there is a this dress. So they do not change according to new fashions coming, new things coming. They take a constant development as far as materials is concerned. And that's how they have solved the problem. Because if you go ahead and change everything, you have this problem of time. But this problem is solved because then you don't have to bother about it. Then what to do? Such a lot of time is left. Then you will change. That's why you find you go anywhere in Maharashtra or anywhere, whatever is their traditional place, that's what they are wearing. They are living with it all their life. But they are really happy. And they are really happy. They don't get diabetes in the villages. The reason is they are not bothered, they are not pressurized, there are no tensions. All these modern problems do not come over them. Because our attention is not taken away by the superficial thing, but is glued to it. This should happen to our society, and has happened. I must say I am amazed at the program also the views of the Western. I am not surprised as Indians because they have lived for days together for so many years, but I am really surprised very much how the Western society has taken to the sensibility of life. And I am not going to be impressed by any entrepreneurial ideas or anything. I don't tell them don't do this or don't do that, but just they just don't do it. That's what I feel. There's something so deep about it. Today is actually not so big Puja. Because what is the Puja today? I just don't know. Because the sun has moved from there to here. Only thing we can pray to sun today, saying that behind was only the scorching way, torture the Indians, and just keep your temperature rather low. The sky is a very cold, but also if the sun is too much, then we have water problems or other problems. That's the only we can make prayer to the sun that it should be kind. And we should, of course, we need him very much to come, but we should not get angry with the Indians and try to create problems which are caused by pollution. That's all it is a simple puja today of the Surya, which never we do, but today we do puja of Surya, which is very simple. And for that, we not take much time here. But today, the main thing I thought in Sangha, we are supposed to give some presents, and that's how I have some presents for all of you. Ada आज के दिन से हमारे मान लिया भाई शामिल मान